आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली। या भूमिकेच्या विरोधात एका व्हिडिओ क्लिपिंगद्वारे आरक्षणाचे जे लाभार्थी आहेत या सर्वांना असताना माझ्या वतीने आवाहन करण्यात आलं होतं की त्यांनी जे काही फाटे फोडायला सुरुवात केली होती की इतरांनी त्या ठिकाणी सुद्धा लढलं पाहिजे आणि त्यांनीही आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे। ही भूमिका जरी योग्य असली तरी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे। जे लाभार्थी आहेत त्या सर्वांनीच पुढाकार घ्यावा ही भूमिका त्या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्यात आली। या भूमिकेनंतर मला असताना अनेक जणांची विचारणा आली की आम्ही नेमकं काय केलं पाहिजे। तेव्हा एससी एसटी संघटना ज्या आहेत या सर्व एससी एसटी संघटनांना माझं असणारं आव्हान आहे की त्यांनी ताबडतोब त्यांच्या असणाऱ्या सभासदांची मीटिंग बोलवावी। या मीटिंगमध्ये तारीख ठरवावी की ज्या दिवशी आंदोलन केलं पाहिजे। हे आंदोलन त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या समोर केलं पाहिजे। करत असताना आम्ही आरक्षणवादी आहोत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घोषणा दिल्या पाहिजेत। आणि दुसरं, मोहन भागवतांचं ज्या वर्तमानपत्रामध्ये स्टेटमेंट आले त्याची त्यांनी होळी केली पाहिजे। त्याच्याचबरोबर हे इतरांपर्यंत लोन कशा रीतीने पोहोचेल याचीही जबाबदारी इथल्या एससी एसटी संघटनेने घेतली पाहिजे। मला याची जाणीव आहे की अनेक एससी एसटी संघटना काही काँग्रेसच्या बरोबर आहेत आणि काही जण आंबेडकरी चळवळीच्या विदूषकांबरोबर सुद्धा आहेत। मी या सर्व संघटनांना आवाहन करतोय की काँग्रेसने सुद्धा स्वतःची भूमिका आरक्षणाच्या संदर्भात बदललेली आहे। मनीष तिवारी यांनी सुद्धा काँग्रेसच्या वतीने असं स्पष्ट केलंय की काँग्रेस आता जातीय आरक्षणाच्या बाजूने नाही तर आरक्षणाचा आधार हा आर्थिक असला पाहिजे ही भूमिका ते मांडून त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्याच्यावरती कोणीही नवीन भूमिका मांडलेली नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। या सर्व घटनांवरून एक स्पष्ट होतंय की जो आरक्षणवादी आहे त्याला आता स्वतःचं घर उभं करावं लागेल। बाबासाहेब आंबेडकर नेहमीच म्हणत होते की आपलं घर शाबूत राहिलं तर आपल्याला आपल्या घरामध्ये कधीही त्या ठिकाणी जाता येतं, मानाने सन्मानाने त्या ठिकाणी राहता येतं। मी आता ह्या सर्वांना आवाहन करतोय की आपली असणारी एक जबाबदारी आहे की आता आपलं घर आपल्यालाच उभं केलं पाहिजे आणि हे आपलं घर आपण उभं करतोय यासाठी एससी एसटी संघटना या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एक नवा विचार या ठिकाणी स्वीकारून चाललोय, एक नवा पायंडा या ठिकाणी पाडतोय। हे दाखवून देतील हे आव्हान मी त्यांना असणारं करत आहे, ते हे आव्हान पेलतील अशी अपेक्षा बाळगून मी रजा घेतो। जय हिंद।